तर मॅचला होते सुरुवात. अय्यांश 11 मच्छिंद्र स्मृती धाराबाई आणि त्यांच्या विरोधात रबाळे 11 रबाळे. दोन्ही टीमच्या दरम्यान 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक नवी मुंबई एक्सप्रेस सरतात विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकल्यानंतर एक वेगळा निर्णय खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. रबाळे टीमच्या दरम्यान बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतलाय टीम रबाळेनी. पहिला बॉल प्रकाशसाठी एक्स्ट्रा बाउन्स होतं. या बॉलला अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत व्हाईट बॉल. व्हाईट +1 या 2 धावा एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावर ॲड केल्या जातील. अकाउंट इथून मात्र ओपन झाले. रबाळे 11 टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना एक्स्ट्राच्या मदतीने गती खूप आहे विकी भोईरकडे, परंतु इथून चांगला टप्पा पकडावा लागेल या मॅचमध्ये. आणखीन एक चांगला बॉल वेगवान घोषित रिजनमध्ये हा बॉल दाखल झालाय. टीमची धावसंख्या 3 धावा 3 रन्स. वेग आपण पाहिलं तर खूप भन्नाट पेस आहे या गोलंदाजाकडे. त्याची असलेली हायम ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल ऑनसाईडला ट्रॅव्हल झाला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन्स. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे. तिथे फिल्डर आहे. हा बॉल चाललाय. सेकंड रनसाठी कॉल येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. यावेळेचा बॉल चांगल्या टप्प्यावर रिलीज झालाय. विकी भोईरच्या दरम्यान ही विकी भोईरची ताकद आहे. वेग आणि वेगावर नियंत्रण सातत्याने विकी भोईरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक. यावेळेचा बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली येतोय आणि कॅच ड्रॉप. झेल इथून सुटलाय. तर तोफिक तिथे तैनात होता आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर या 2 धाबा या वेगाने कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. तर षटक क्रमांक पहिले इथे संपलं. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना रबाळे 11 रबाळे टीमच्या दरम्यान धावफलकावर लागली बिनगडी बाद. 8 धावा. पहिलं षटक खूप चांगले राहिले विकी भोईरच्या. त्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्या. बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं तर प्रकाश आणि आकाश ही जोडी मैदानावर दाखल झाले. मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय, परंतु या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल रबाळे टीमला. सचिन नाईक स्वतः टीमचा कॅप्टन. यावेळी देखील चांगला बॉल. एक्स्ट्रा बाउन्स होतं. या बॉलला सरळ यष्टिरक्षक विकीच्या हातामध्ये बॉल डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल. एक सिंगल. टीमची धावसंख्या 9 रन्स 9 धावा. मिस्टामिंग स्ट्रोक. हा बॉल देखील चांगला होता. एक सिंगल कंप्लीट झाली. तर संत गतीने सुरुवात खऱ्या अर्थाने पाहायला मिळते रबाळे 11 या टीमच्या दरम्यान. या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय जरूर घेतला, परंतु आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक आला नाही आहे दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. हा देखील चांगला बॉल पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा खाली जरूर राहिला हा बॉल. स्विंग इन अ मिस. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू इथून शिल्लक.
शेवटचा बॉल, फक्त 2 धावा आल्यात सचिन नाईकच्या ओव्हरमध्ये. हा बॉल देखील हवेत आहे. बॉलपर्यंत विकी पोहोचेल एक धाव. खूप चांगलं षटक खूप चांगलं षटक सचिन नाईकचं देखील राहिले. फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये आल्या. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 11 धावा या धावफलकावर लागल्यात. रबाळे 11 रबाळे या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय थोडा चुकीचा राहिलाय. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक, ज्या स्ट्रोकची रबाळे टीमला गरज होती तो फटका इथून मात्र आलाय. 6 धाब्यांसाठी षटकार पाहायला मिळतोय. बॅट्समन प्रकाशच्या बॅटमधनं आपल्या टीमसाठी प्रकाश देणारा हा षटकार. भावेश नाईक वर प्रहार केला. पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल थोडासा मागे टाकला, बॉडीपासून थोडासा दूर ठेवलं या बॉलला. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल, आणखीन एक चांगला बॉल. षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र डॉट बॉल आलेत. कमबॅक केले भावेश नाईकने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्टिकर एंडला बॉल लागल्यानंतर मिड ऑफ रिझनमध्ये एकच सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 18 रन्स. 2 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटकार आल्यानंतर टप्पा बदलवल्यानंतर चांगली गोलंदाजी भावेश नाईक टीमसाठी करतोय. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा पेस, परंतु बाउन्स खूप होतं या बॉलला. वाईट +1 या 2 धाबा धावफलकावर ॲड केल्या जातील. यावेळेचा बॉल टॅप केलाय. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. शेवटचा बॉल, 21 रन्स आतापर्यंत धावफलकावर. तर षटक क्रमांक 3 इथे संपले. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22-22. नवीन तर शेवटचे षटक आणि गोलंदाज कामेश नाईक आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर व्हाईट बॉलचा इशारा आला अंपायरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली 23. लो स्कोरिंग मॅच. पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 18 बॉलचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. हा बॉल आलाय डॉट बॉल.
बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून डॉट बॉल आलाय. षटकार जरूर आला. या इनिंगमध्ये फक्त एकच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. विशाल बॉल खाली येईल आणि चांगली कॅच. पहिला बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. टीम रबाळ 11 रबाळे टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 1 गडी बाद 23 धावा. तर नवीन बॅट्समन नितीन. यावेळेचा बॉल वाईट +1. वाईट आणि वाईट +1 या 2 धावा. आणखीन एक चांगला बॉल. घोषित रिझनमध्ये हा बॉल दाखल झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 25. शेवटचा बॉल. तर 26 धावा झाल्यात. शेवटचा बॉल आहे. 2 बॉल बाकी आहेत. आणखीन एक डॉट बॉल. तर शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. टीमची धावसंख्या 26 आणि 27 धावांचं लक्ष्य आहे. 27 रन्सचा पाठला करायचा आहे. आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला ही मॅच जिंकण्यासाठी.
जिंकण्यासाठी रबाळे 11 रबाळे टीमने प्रथम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि बॅटिंग करत असताना फक्त 26 धावा बनवल्या. 27 धावा लक्ष उभं केलं आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दाराबाई या टीम समोर. आणि सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी. भावेश नाईक आणि विकी भोईर. पहिला बॉल एक्स्ट्रा बाउन्स वाईट आणि वाईट +1 एक्स्ट्राने पहिल्या बॉलची सुरुवात झाली. 2 धाबा धावफलकावर लागल्यात. अशा एक्स्ट्रास या मॅच या स्पर्धेमध्ये खूप पाहायला मिळाल्या आपल्याला, कारण की स्किटी विकेट आहे आणि एक्स्ट्रा बाउन्स या विकेटला जरूर प्राप्त होतोय. यावेळचा बॉल मिडल ऑफ द बॅट. भावेश नाईक आपल्या फॉर्म मध्ये येत असताना पहिल्याच बॉलवर केलंय स्वागत गोलंदाज नितीनचं. आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. भावेश नाईकच्या बॅटमधनं षटकार. चांगला स्ट्रोक भावेश नाईकच्या दरम्यान. आणखीन एक बॉल एक्स्ट्रा बाउन्स. नो बॉलचा इशारा जरूर आला. एम्पायरच्या दरम्यान प्रेशर क्रिएट केलं जात आहे गोलंदाजावर. नो +1 या 2 धाबा म्हणजे नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलकावर लागली ती मात्र 10 धाबा. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. भावेश नाईकच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका. 6 धाब्यांसाठी षटकार. 16 धाबा. जर रिप्लेच्या स्वरूपात हा स्ट्रोक जर आपण पाहिला तर स्ट्रिकर एंडला हा बॉल लागलाय, तरी या स्ट्रोकला खूप पॉवर होती. पॉवरफुल हिट केला जातोय भावेशच्या बॅटमधनं. आणखीन एक चांगला स्ट्रोक 6 धाब्यांसाठी. 16 धाबा आत्तापर्यंत लागल्या. 27 धाब्यांचे लक्ष जरूर आहे या मॅचमध्ये. पहिलं षटक आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 बॉल रिलीज झालेत आणि या 2 बॉलमध्ये 16 धावा. खूप महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल सोडून दिलाय वाईट +1. टीमची धावसंख्या 18 रन्स. यावेळेचा नो बॉल. नो +1 1 रन कंप्लीट झाले. तर इथून 7 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. तर उत्कर्ष दिवा टीम आपण रेडी राहा. यावेळचा बॉल स्लॉटमध्ये होता विकी भोईर. इथून मात्र पहिला बॉल खेळत असताना षटकार. 1 धावेची गरज. तर मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दाराबे. बेल प्लेट हार्ड लक टीम रबाळे 11 रबाळे. तर उत्कर्ष दिवा टीमचा कॅप्टन आणि सचिन दादा आपण देखील या.